नमस्कार. कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2024 यासाठी आता 21 डिसेंबरला हा पेपर आहे. तर शेवटच्या लास्ट मंथमध्ये आपण काय करायला पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि तसंच 65+ मार्क कसे आले पाहिजे किंवा 70 पण आपल्याला क्रॉस करता येईल का, आणि त्यानंतर ना एक तासाचं नियोजन कसं करायचं हे देखील आपण त्यामध्ये बघणार आहे. आणि त्यानंतर प्रत्येक विषयानुसार आता लास्टच्या मंथमध्ये कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे, 2024ला कोणते प्रश्न आले होते आणि 2023ला कोणते प्रश्न आले होते हे देखील आपण डिटेलमध्ये बघणार आहे. तर आता तुम्ही लास्ट मंथमध्ये काय अभ्यासायचं आहे हे आता आपण बघूया. ठीक आहे. हां, 65 ते 70+ मार्क्स कसे घ्यावे, एक तास वेळेचं नियोजन कसं करावं, आणि त्यानंतर जे मेन टॉपिक्स जे मेन सब्जेक्ट्स आहेत सायन्स, मॅथ्स, करंट यासाठी काय अभ्यासायला पाहिजे, आणि लास्ट 1 महिन्यामध्ये रिव्हिजन कशी करायची आणि कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स अभ्यासायचे आहेत हे आपण पूर्ण ह्या लेक्चरमध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर मला पहिल्यांदा तर हे सांगायचं आहे की 65 मार्क्स येतात का किंवा 70+ मार्क्स येतात का. तर हो, 75+ मार्क देखील येतात, पण त्यासाठी या सगळ्या 1 तासाचं वेळेचं नियोजन पाहिजे. त्यानंतर सायन्स, मॅथ्स, करंटवरती पण आपला थोडंफार ॲव्हरेज मार्क तरी या सब्जेक्टमध्ये आले पाहिजेत. आणि जे इतर सब्जेक्ट आहेत आपले GSचे जे आपण कन्व्हेन्शनल सब्जेक्ट म्हणतो त्यामध्ये आपल्याला एक चांगले मार्क आले पाहिजे, म्हणजे 15पैकी 14, 15पैकी 13 अशा पद्धतीचे मार्क्स आले पाहिजे. 15पैकी 15 देखील मुलं मार्क घेतात. तर मला स्वतःला 68.50 मार्क्स आले होते. 68.50 मार्क्स आले होते. तर आपण मुलींनी देखील मला हे म्हणायचं आहे की मुलांच्या प्रमाणेच मार्क घेतले पाहिजेत. म्हणजे आपण जर का प्रिलिममध्ये जर आपल्याला सेफ मार्क असतील तर मेन्समध्ये सेकंड आन्सर की येईपर्यंत वगैरे आपल्याला धाकधूक लागणार नाही आणि आपण पीसफुली मेन्सचा अभ्यास करू शकतो पुढच्या 4 महिन्यांसाठी. तर आपण बघूयात बाकीच्या सब्जेक्टचे कोणते कोणते टॉपिक्स आहेत. आता मेन सब्जेक्ट आहे पॉलिटी आपला. ठीक आहे. पॉलिटीला 2024मध्ये कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले होते आणि पॉलिटी 2023मध्ये कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले होते हे मी सॉर्ट आउट करून दिलेलं आहे तुम्हाला. आता आपल्याला कंबाईनमध्ये सिलेबस असं खूप डिटेलमध्ये दिलं नाही, जसं राज्यसेवा मेन्सला दिलेला आहे तसं कंबाईनच्या प्रिलिमला किंवा मेन्सला आपल्याला त्यांनी डिटेलमध्ये सिलेबस दिला नाही. परंतु आयोगाचे जर का PYQs पाहिले तर त्याच्यामधून आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की कोणत्या टॉपिकवरती आयोग प्रत्येक वेळेस क्वेश्चन विचारतात. तर मग आता पहिल्यांदा बघा, राज्य विधानमंडळ सर्व कलम म्हणजे आपल्याला जे 168, 169 कलम आहेत त्यामधले पण सब कलम हे इथंपर्यंत पण आपण डिटेलमध्ये गेलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर महाधिवक्ता हा टॉपिक असा आहे की यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न असतो, म्हणजे असतो बघा इथे पण दिलं महाधिवक्ता. मग महाधिवक्ता हा टॉपिक स्किप करून चालत नाही. ठीक आहे. त्यानंतर विधिमंडळ आणि विधान परिषद हे द्विगृही विधानमंडळ द्विगृही विधान परिषद कोणत्या राज्यांमध्ये आहे असं क्वेश्चन त्यांनी विचारलेलं होतं. तर यावरती देखील प्रत्येक वेळेस क्वेश्चन विचारतात. हे बघा इथे देखील विधान परिषद. आपण असे टॉपिक बघत आहे जे कंबाईनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. ठीक आहे. त्यानंतर अणुसूची, त्यानंतर 73-74 घटना दुरुस्ती, त्यानंतर येतं संसद, त्यानंतर आहे राज्यपाल हा देखील एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. म्हणजे यावरती फिक्स क्वेश्चन एखादा असतोच. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश. ठीक आहे. त्यांची नेमणूक कोण करतं. ठीक आहे. किंवा त्यानंतर उच्च न्यायालयावरती देखील फिक्स क्वेश्चन असतोच. हे बघा इथे पण विचारलेलं 2023मध्ये देखील उच्च न्यायालयावरती क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर भाषा. ठीक आहे. त्यानंतर निवडणूक आयोग म्हणजे निवडणूक आयोगाचे कलम देखील विचारू शकतात तुम्हाला 324 वगैरे. ठीक आहे. मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक किंवा पहिले महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या असा क्वेश्चन विचारून झालेला आहे. ठीक आहे. आणि पंचायत राजची कलम पुन्हा एकदा त्यामध्ये 243 पासून ते पुढे पूर्ण येतात. त्यानंतर भाषा, त्यानंतर पंचायत राजचे कलम. हे जे 2 वेळा असा क्वेश्चन आलेला आहे त्यामुळे यामधील कलम जी की आपल्याला माहिती की DPSPमध्ये देखील हा कलम येतो, कलम 40 अंतर्गत पंचायत राज संस्थांची स्थापना, आणि बाकीचे 243च्या पुढे त्यामध्ये पण ही कलमं येतात. तर ती देखील डिटेलमध्ये आपण अभ्यासली पाहिजे. ठीक आहे. खास करून कलमांवरती क्वेश्चन येतो. तर 2024ला हे 15 क्वेश्चन आले होते. मग आपण हे 15 टॉपिक्स तर पॉलिटीच्या दृष्टिकोनातून केलेच पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर 2023मध्ये देखील हे 15 टॉपिक्स आपण केलेच पाहिजे. मग हा आपला काय ठरतो, लास्ट मंथमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं, पूर्ण लक्ष्मीकांत घेऊन बसता येतं का किंवा ते संयुक्त आहे का की पेज वाचणं नाही, ते आपल्याला तेवढ्या कमी वेळामध्ये हे सगळं कव्हर होणार नाहीये. मग हे कॉन्फिडन्स येण्यासाठी काय अभ्यासलं पाहिजे, तर हे 15 टॉपिक्स अभ्यासा आणि हे 15 टॉपिक्स अभ्यासा. यामध्ये पण बरेच सब्जेक्ट आपल्याला काय कॉमन आहेत, त्यामुळं आपला वेळ पण वाचेल आणि आपल्याला कॉन्फिडन्स देखील येईल आणि शेवटच्या महिन्यामध्ये जे केलेलं रिव्हिजन आहे त्याचं आपल्याला मार्कांमध्ये कन्वर्ट देखील करता येईल. ठीक आहे. तर हे झालं पॉलिटीच्या संदर्भात. तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता याचा. पुढे बघूया.
हां पॉलिटीला 15 क्वेश्चन येतात. आता हिस्ट्रीचे बघा, हिस्ट्रीच्या बाबतीत काय वाचलं पाहिजे. हिस्ट्रीला किती क्वेश्चन येतात, 10 क्वेश्चन येतात. ठीक आहे, हे 2024चे आहेत आणि हे 2023चे टॉपिक्स आहेत. आता बघा, राष्ट्रीय संघटनांची स्थापना, हां इंडियन असोसिएशन वगैरे असे जे काही संस्था आहेत किंवा संघटना आहेत त्यांचं इयर विचारू शकतात किंवा त्यांचं नेतृत्व कोणी केलं, त्यांची स्थापना कोणी केलं, असे देखील क्वेश्चन त्याच्यामध्ये येऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर तैनाती फौज धोरण किंवा खालसा धोरण हे कोणत्या गव्हर्नरनी राबवलं किंवा कुठे राबवलं, कोणत्या संस्थानांमध्ये राबवलं, असे काही क्वेश्चन येऊ शकतात. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, वसाहतकालीन अर्थव्यवस्था महत्त्वाची, त्यामध्ये पहिली सुती कापड गिरणी कोणती, ताग गिरणी कोणती, ती कोणी स्थापन केली, असे क्वेश्चन त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर 1857 उठाव, हा तर एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे, यावरती क्वेश्चन येतो म्हणजे येतो. ठीक आहे, कोणत्या अँगलनं येईल की तिथे गव्हर्नर जनरल कोण होते किंवा एखाद्या ठिकाणाचं नेतृत्व कोणी केलं, कानपूरचं नेतृत्व कोणी केलं, असे क्वेश्चन येऊ शकतात. किंवा त्यानंतरनं यावरती मतं काय होती, जवाहरलाल नेहरू यांची काय होती, त्यानंतरनं रमेश दत्त यांची काय होती, असे क्वेश्चन येऊ शकतात. किंवा त्याबद्दल काही पुस्तकं आहेत का 1857 उठावावरती लिहिलेले, स्वातंत्र्यवीर सावरकरांची पण त्यावरती पुस्तकं आहेत, मग त्याचं त्यांनी काय विचारू शकतात, टायटल विचारू शकतात. ठीक आहे, गव्हर्नर जनरल विचारू शकतात, आत्ताच बोललं. मग यावरती 2 क्वेश्चन आलेले आहेत, त्यामुळे हा टॉपिक काय होतो, इम्पॉर्टंट ठरतो. 1857चा उठाव केलाच पाहिजे, हा यावरती क्वेश्चन येणार नाही असं होणार नाही. हे बघा इथे देखील विचारलेलं आहे 1857चा उठाव. मग असे टॉपिक आपल्याला कॉमन दिसतात. आपण जेव्हा PYQ करतो त्यावेळेला आपल्याला समजून येतं की ह्यांचं महत्त्व काय आहे. ठीक आहे, त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस, हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. यावरती त्यांची अधिवेशनं विचारतील इंडियन नॅशनल काँग्रेसची. हे बघा सेम टॉपिक पुन्हा, इंडियन नॅशनल काँग्रेसची अधिवेशनं विचारतील कुठे झाली किंवा त्यांचे अध्यक्ष त्यावेळेस कोण होते आणि त्याचा काय काय प्रतिसाद पडलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर कामगार संघटना, हा पण महत्त्वाचा टॉपिक आहे. कामगार संघटना चळवळ, कामगार संघटनामध्ये नाम लोखंडे आणि नाम जोशी यांच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअसली कन्फ्युजन होत असतं, त्यामुळे नाम जोशी यांचं आणि नाम लोखंडे यांचं एक शॉर्ट तुम्ही नोट्स केले पाहिजेत आणि कन्फ्यूज नाही झालं पाहिजे, का तर प्रत्येक वेळेस हा क्वेश्चन विचारणार आणि ऑप्शनमध्ये हे दोन्ही पण व्यक्ती असणार, त्यामुळं तुम्ही ते अभ्यासलं पाहिजे. त्यानंतर होम रूल चळवळ, राष्ट्रवादाचा उदय, मग आपल्या टिळकांचा होम रूल चळवळ आणि ॲनी बेझंट यांचं होम रूल चळवळ, यामध्ये काय फरक आहे आणि त्यांचं नेतृत्व पण कोणी कोणी केलं होतं आणि ते कोणत्या भागात होते हे पण आपण तिथे अभ्यासलं पाहिजे. ठीक आहे, समाजसेवकांमध्ये एक 5-6 प्रॉमिनंट समाजसेवक आहेत ज्यांच्याबद्दल आपण अभ्यासलंच पाहिजे, जसं की राजाराम मोहन रॉय आहेत, ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत, त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत पाहिलं तर फुले आहेत आणि शाहू महाराज आहेत आणि आंबेडकर आहेत. ठीक आहे, यांवरती क्वेश्चन एखादा तरी येतोच. आणि महिलांमध्ये पाहिलं तर पंडिता रमाबाई आणि रानडे, या दोघांचं तरी आपण करून ठेवलंच पाहिजे, यावरती क्वेश्चन फिक्स येत असतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा सामाजिक सांस्कृतिक बदल, हा ह्यामध्ये मात्र फिक्स क्वेश्चन होतो. एकतर प्रार्थना समाजावरती येईल, आर्य समाजावरती येईल, सत्यशोधक समाजावरती येईल आणि सार्वजनिक समाजावरती येईल. ठीक आहे, सार्वजनिक सभेवरती येईल. यांचे स्थापना वर्ष विचारून जोडायला विचारलेलं आहे. हे झाले, हे क्वेश्चन्सच आहेत. मी त्या क्वेश्चन कोणत्या टॉपिकमधून आलेलं आहे त्यानुसार हे सिक्वेन्सनुसार लावलेलं आहे. 2024ला हे एवढ्या टॉपिकवरती क्वेश्चन आलेले आहेत आणि 2023ला या टॉपिकवरती क्वेश्चन आलेले आहेत. मग आता कॉमन किती आपल्याला दिसतात आणि आपण शेवटच्या महिन्यामध्ये काय अभ्यासला पाहिजे इतिहासाच्या बाबतीमध्ये हे आपण इथं एक अंदाज बांधू शकतो. ठीक आहे, 2023ला बघा सेनापती बापट, क्रांतिकारक चळवळ असते ना, त्यामध्ये त्यांनी सेनापती बापटवरती क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर घटनात्मक सुधारणा, घटनात्मक सुधारणामध्ये पण खास करून मोर्ले मिंटो, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड वगैरे यावरती क्वेश्चन येतो म्हणजे येतो. ठीक आहे, त्यानंतर कामगार चळवळ आपण बघितलं, नाम लोखंडे यांच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, स्वदेशी चळवळमध्ये ग.वा. जोशी यांच्यावरती क्वेश्चन आले. मध्ये आता 2025च्या प्रिलिमच्या राज्यसेवेला देखील ग.वा. जोशी यांच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे ती व्यक्ती महत्त्वाची ठरते. त्यानंतर 1857चा उठाव बघितला आपण. ठीक आहे, यावरती 2 क्वेश्चन आलेत बघा, म्हणजे हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजून जातं. ठीक आहे, त्यानंतर 1875च्या शेतकऱ्यांचा उठाव. ठीक आहे, हा पण तितकाच महत्त्वाचा आहे. त्यानंतर सामाजिक सांस्कृतिक बदलमध्ये प्रार्थना समाजावरती क्वेश्चन आलेला आहे आणि त्यानंतर हिंदू महासभा. ठीक आहे, म्हणजे काही मेन टॉपिक आहेत ते तुम्हाला इथे लक्षात आले असतील की ज्यांवरती रिव्हिजन आपली शेवटची झालीच पाहिजे. ठीक आहे, पुढे बघूया. हां, सायन्सच्या बाबतीमध्ये काय काय क्वेश्चन विचारतात. 2024 सायन्सला किती क्वेश्चन येतात तर सायन्सला 20 क्वेश्चन येतात. ठीक आहे, सॉरी सायन्सला नाही, मॅथ्सला 20 क्वेश्चन येतात, सायन्सला 15 क्वेश्चन येतात. ठीक आहे, हां तर बघा सायन्सवरती कोणते क्वेश्चन आलेले आहेत, ॲलॉयवरती क्वेश्चन आलेले आहे, म्हणजे ब्रास आणि ब्रॉन्झ असं आपल्याला देतात आणि त्यामध्ये काय काय कंटेंट आहे, केमिकल काय काय कंटेंट आहे ते विचारतात. मग असा क्वेश्चन अजून एकदा आला आहे का तर हो,
हां इथे बघा ॲलॉय, इथे आलाय जर्मन सिल्वरच्या बाबतीत, त्यामुळे हा असे जे टॉपिक आहेत ते कॉमन आहेत, असे आपल्याला प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत दिसून येतात. हे सायन्स 2023चं आहे आणि हे 2024चं आहे. ठीक आहे, माझे टॉपिक कॉमन टॉपिक आपल्याला दिसले, म्हणजे आपल्याला सिलेबस जरी दिलेला नसला तरी PYQ वरून आपल्याला एक अंदाज बांधता येतो की कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यानंतर केमिकल इंडस्ट्रीवरती क्वेश्चन विचारतात, त्यानंतर केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम्स विचारतात. एखादा दुसरा कंबाईनला तसं जास्त करून येत नाही, राज्यसेवा प्रिलिमला येतो, परंतु एखादा दुसरा येऊ शकतो जो की इझी कॅटेगरीमधला असू शकतो. ठीक आहे, त्यानंतर प्लांट क्लासिफिकेशन आणि ॲनिमल क्लासिफिकेशन हे तर टॉपिक फिक्स येतात, म्हणजे येतात. एक कंबाईनला पण तितकेच महत्त्वाचे आहेत आणि राज्यसेवेला पण तितकेच महत्त्वाचे आहेत. मग अल्गी यावरती क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, मग प्लांट हार्मोन्स, प्लांट डिसीजेस, म्हणजे प्लांट या टॉपिकमध्ये किती क्वेश्चन आलेले आहेत बघा. प्लांट क्लासिफिकेशन, प्लांट हार्मोन्स, प्लांट डिसीजेस, सोलार टेक्नॉलॉजी, यूज ऑफ सोलार एनर्जी यावरती क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर लॉन्जिट्युडनल आणि ट्रान्सव्हर्स वेव्ज आपल्याला माहिती पाहिजे. आता लाईट वेव्ज आणि साऊंड वेव्ज आपल्याला माहिती असतं, पण त्याच्या पुढे जाऊन त्यांची कॅटेगरी लॉन्जिट्युडनल वेव्ज आणि ट्रान्सव्हर्स वेव्ज, मग त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, मग त्यांचं ॲप्लिकेशन काय असू शकतं हे देखील माहीत असलं तरी आपल्याला हा क्वेश्चन टॅकल करता येतो. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम यावरती पण क्वेश्चन येतो. त्यामध्ये जे काही विबगॉयर वगैरे आहे, विजिबल लाईट आहे, त्यांची वेवलेंथ किती आहे हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. हा वारंवार विचारणारा PYQ आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, यामध्ये तर बघा पुन्हा तीन क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, प्लांट क्लासिफिकेशनवरती आणि ॲनिमल क्लासिफिकेशनवरती फिक्स क्वेश्चन येतात. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स त्यामध्ये पायसेस क्लास यावरती क्वेश्चन आले आणि हायड्रावरती पण क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर वॅक्सिन्स, हां वॅक्सिन्सवरती पण क्वेश्चन येतात. ठीक आहे, त्यानंतर आहे सेग्रिगेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट यावरती एक क्वेश्चन, म्हणजे असा एक ऑड टॉपिकवरती पण क्वेश्चन सायन्समध्ये येतात. परंतु जे फिक्स आहेत की सायन्समध्ये काय करावं कळत नाही, की खूपच वेग क्वेश्चन येतात का, असंही नसतं. PYQ जर बघितलं तर आपल्याला समजून येतं की प्लांट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन आणि केमिस्ट्रीचे काही प्रॉब्लेम्स, ॲलॉय वगैरे हे जे आहेत ते फिक्स क्वेश्चन आहेत. ठीक आहे, आणि प्रोटीन डिफिशियन्सी डिसिजन, हां हे तर आपल्याला काय विचारतात ते मॅरास्मस आणि क्वेशरकर हे दोन तर आपल्याला माहितीच पाहिजेत आणि ते कशामुळे होतात हे पण माहिती पाहिजे. ठीक आहे, यावरती भर घ्यायचं आहे. त्यानंतर डिसीजेसमध्ये बॅक्टेरियल आणि व्हायरल डिसीजेस आपल्याला राज्यसेवा प्रिलिमला पण विचारलेला एक क्वेश्चन आहे की तो व्हायरल आहे की बॅक्टेरियल आहे. मग असे दोन कॅटेगरीचे तर आपण किमान करून ठेवलं पाहिजे आणि बाकीचे पण आहेत प्रोटोझोअल वगैरे. ठीक आहे, ते पण केले पाहिजेत. त्यानंतर विटॅमिन्सच्या बाबतीत तर आता A-E-C विटॅमिन असे काही प्रॉमिनंट विटॅमिन्स आहेत ज्यावरती क्वेश्चन येतच आहे. मग आपल्याला सगळेच विटॅमिन्स माहिती पाहिजे, त्यामुळे त्यांच्या डिफिशियन्सीमुळे कुठला डिसीज होतो तेही देखील माहिती पाहिजे आणि त्यांचं कंटेक्ट कोणत्या फूड्समध्ये जास्त आहे ते पण आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर इम्पॉर्टंट ड्रग्ज, आपल्याला एखादा ड्रग देतील आणि त्याचं केमिकल कंटेंट विचारतील किंवा त्यांचा केमिकल फॉर्म्युला विचारतील ते काय आहे म्हणून. ठीक आहे, आता प्लांट क्लासिफिकेशन, पुन्हा अल्गल क्लास, इथे बघा इथे पण अल्गीवरती क्वेश्चन आलेला आहे, मग इथे पण अल्गल क्लासवरती क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे हे इथं आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, त्यानंतर न्यूट्रिशन ऑफ प्लांट्स, त्यानंतर नायट्रोजन फिक्सेशन यावरती तर कायम क्वेश्चन असतो. एकतर एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून येतो, नाहीतर सायन्सच्या दृष्टिकोनातून येतो. ठीक आहे, ॲलॉय जर्मन सिल्वर, नंतर केमिकल नेम, ड्रगचं केमिकल नेम विचारतात, कंटेंट विचारतात. त्यानंतर ॲसिड बेसमध्ये बरेच थेरी आहे, लुईस थेरी वगैरे, तर ते सगळे थेरी आपण करून ठेवले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर साऊंड रिलेशन विथ टेम्परेचर आणि व्हेलॉसिटी, हां साऊंड जे आहे त्याचं रिलेशन टेम्परेचरसोबत कसं आहे, व्हेलॉसिटीसोबत कसं आहे हे देखील आपण करून ठेवलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर युनिट ऑफ हीट, मग कॅलरीमध्ये वगैरे मोजताना CGS सिस्टीममध्ये काय कसं मोजतात आणि SI युनिटमध्ये कसं मोजतात हे पण आपण करून ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण युनिट हा जो टॉपिक आहे ना हा आपल्याला बेसिक काही फिजिकल क्वांटिटीचे आपल्याला युनिट तर माहितीच पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर करंट, टेम्परेचर, रेजिस्टन्स यांचं रिलेशन कसं आहे, करंटचं टेम्परेचर आणि रेजिस्टन्ससोबत रिलेशन कसं आहे हे देखील आपल्याला बेसिकमध्ये केलं पाहिजे. ठीक आहे, फेजेस ऑफ मिओसिस, सेल डिव्हिजन, हां आता आपल्याला हा एक नवीन टॉपिक आहे सायन्समध्ये, नवीन म्हणजे कंटिन्यू विचारला जाणारा PYQ आहे की त्याच्यावरती काय विचारतात तर मिओसिसचं फेजेस विचारतात तुम्हाला, मेटास्टॅटिस वगैरे. ठीक आहे, ॲनाफेज, टिलोफेज, हां तर ते कोणत्या सिक्वेन्सने येतात हे विचारतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्पर्म फॉर्मेशन कसं होतं किंवा ओव्हम फॉर्मेशन कसं होतं याचे देखील स्टेजेस आहेत. ठीक आहे, असे बायोलॉजीमध्ये काही स्टेजेस असतात ना ते आपल्याला सिक्वेन्स वाईज किंवा किडनीमध्ये जे युरिन फिल्ट्रेशन आहे त्याचं पण फिल्ट्रेशन कोणत्या स्टेजेसमधून जातं असे देखील काही क्वेश्चन्स विचारतात. तर असे काही जिथे फेजेस आहेत ना ते करूनच ठेवले पाहिजेत. आता राज्यसेवेला आपण पाहिला, ठीक आहे, तिथे पण असाच क्वेश्चन विचारलेला होता. त्यानंतर डिसीजेस आणि ट्रीटमेंट, हां कोणत्या डिसीजेसला काय ट्रीटमेंट आहे किंवा कोणत्या डिसीजेसला काही वॅक्सिन आहे का
तर ते देखील आपल्याला विचारतात. आणि ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये पोरिफेरा हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणजे आपण आता काय बघितलं सायन्समध्ये, प्लांट क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे, ॲनिमल क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे, साऊंड आणि लाईट इम्पॉर्टंट आहे, ॲसिड आणि बेस इम्पॉर्टंट आहे, विटॅमिन्स इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आणि काय इम्पॉर्टंट आहे, आणि डिसीजेस ते बॅक्टेरियल आहेत की व्हायरल आहेत हे देखील इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सायन्सचे 15 क्वेश्चन अशा पद्धतीने आपण डील करू शकतो. ठीक आहे. पुढे बघूया मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स आणि रिझनिंगवरती मेजर क्वेश्चन्स विचारले जातात, 20 क्वेश्चन्स विचारले जातात. हे आहे 2023चे आणि हे आहे 2024चे क्वेश्चन. ठीक आहे. मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये. ठीक आहे. ट्रेनवरती फिक्स क्वेश्चन असतो. ट्रेनचे जे एक्झाम्पल्स आहेत ना त्यावरती फिक्स एखादा क्वेश्चन असतोच. हे बघा, हा मग प्लॅटफॉर्मची लांबी विचारतील किंवा ट्रेनचा स्पीड विचारतील, काही विचारतील. ठीक आहे. डिस्टन्स, इथे मात्र रेल्वे भाड्यावरती क्वेश्चन आला होता त्यांनी, हे एवढे प्रवासी उतरले किंवा रेल्वे भाडे 20% आहे 30% आहे, मग टक्केवारीमध्ये पण क्वेश्चन गेला होता. आणि पदावली हा टॉपिक आहे ना, हा एकदम वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो. किंवा कुठे कुठे ते a+b² ब्रॅकेट स्क्वेअर करून देतील. ठीक आहे. आणि खाली पण a-a³ - b³ असं करून देतील. मग मी हे पदावलीच्या कॅटेगरीमध्येच घेतलेलं आहे. ठीक आहे. असे क्वेश्चन देखील. ठीक आहे. त्यांचं वर्तुळाचं क्षेत्रफळ, मग आपल्याला काही क्षेत्रफळ आणि काही परिघ माहीत पाहिजे, एरिया आणि पेरीमीटर वगैरे अशा गोष्टी माहीत पाहिजे. स्क्वेअरचं माहीत पाहिजे, सर्कलचं माहिती पाहिजे, त्यानंतर रोम्बसचं माहिती पाहिजे, त्यानंतर ट्रायंगलचं माहिती पाहिजे, मग वेगवेगळ्या ट्रायंगलचं पण माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नफा तोटावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. सोप्या कॅटेगरीमधला पण येत असतो, सहज सुटणारा, आणि अवघड कॅटेगरीमधला पण येतो. ठीक आहे. त्यानंतर सरासरी. ठीक आहे. ॲव्हरेज काढायचं. काही वेळेला काय करतील ते, क्रिकेट सामन्यातील एखाद्या प्लेयरचे धावा देतील, एवढ्या इनिंग्समध्ये त्यांनी एवढ्या धावा केलेल्या आहेत, तर आता शेवटच्या इनिंगमध्ये एवढी धावा केलेल्या आहेत, तर मग त्याचा सरासरी किती असा क्वेश्चन येऊ शकतो. वर्तुळाचं क्षेत्रफळ, मग त्रिज्या दिलेला असतील त्याचं आणि क्षेत्रफळ काढा म्हणून विचारतील. ठीक आहे. असा कोण क्वेश्चन येतो. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. ठीक आहे. सरळ व्याजावरती क्वेश्चन येतो. व्याज या सिंपल टॉपिकवरती पण क्वेश्चन येतो. पदावली, म्हणजे बघा आता पदावली हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे. प्लस मायनस करून देतील किंवा एक कॉम्प्लिकेटेड खालीवरती a² + b² करून देतील. नंतर वय गुणोत्तर, हे तर आपल्याला कॉमन टॉपिक आणि सोप्या कॅटेगरीमध्ये येतो. आईचं वय इतकं आहे, वडिलांचं वय इतकं आहे, किंवा त्यांच्या लग्नाला इतकी वर्ष झालेली आहेत, तर त्यांच्या मोठ्या मुलाचं वय किती वगैरे असं करून देतं. आणि सिरीज हा टॉपिक असा आहे की यावरती प्रश्न पटकन सुटला तर सुटतो, अदरवाईज सुटत नाही. ठीक आहे. तर त्यावरती वेळ तितका द्यायचा नाही आपण, पण प्रॅक्टिस केली तर आपल्याला स्टार्टिंगला एक 10 सेकंद जर लॉजिक लागला तर ठीक आहे, प्रॅक्टिसनं पण तो क्वेश्चन सुटू शकतो. ठीक आहे. हां, अल्फा न्यूमरिक म्हणजे ABCD आपण म्हणतो ना, ABCD, मग त्याच्यावरती आपण डोक्यावरती लिहून ठेवतो, तर तशा प्रकारचे पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर चेस बोर्डचे स्क्वेअर किती आहेत असं विचारलं होतं, म्हणजे असं एक जनरल कॅटेगरीतला क्वेश्चन देखील येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर सिरीज पुन्हा एकदा, हा सुटलो तर लवकर सुटतो. त्यानंतर दिशानिर्देश, हा एकदम सोपा क्वेश्चन असतो, हा सोडवायचाच. त्यानंतर सिलॉजिझम, हा तर खूप सोपा असतो, फक्त त्यातले प्रत्येक प्रकार करून ठेवले पाहिजेत आपण डिटेलमध्ये. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणतो ना, सर्व पेन वह्या आहेत, काही फुले पुस्तके आहेत वगैरे, अशा पद्धतीचा क्वेश्चन सिलॉजिझममध्ये येतो. त्यानंतर दिशाज्ञानमध्ये पण तेच की उत्तरेकडून तोंड करून उभा आहे, मग त्यानंतर त्याचं घर इकडे आहे वगैरे, अशा प्रकारचे क्वेश्चन सोपे असतात. त्यानंतर कॅलेंडर, मग आपल्याला एक डेट देतात आणि डायरेक्ट विचारतात ह्या तारखेला वार कोणता होता वगैरे. ठीक आहे. अशा प्रकारचा एक क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर कन्क्लुजन आणि इंटरफेरन्स, म्हणजे याच्यामध्ये जसं आपण पॅसेजच्या बाबतीत अभ्यासतो, पॅसेज वाचायचा असतो आणि खाली उत्तर द्यायचं असतं, तसं असतं. 2 वाक्य देतात आणि ह्यावरून तुम्हाला काय वाटतं असं ते इंटरफेरन्स विचारतात. आणि वय आणि गुणोत्तर पुन्हा तेच की आईवडिलांचं वय किंवा भाऊ बहिणीचं वय करून देतील, 5 वर्षामागे हे वय होतं आणि 10 वर्षांनी किती वगैरे, असं काहीतरी क्वेश्चन करून देतील. ठीक आहे. असे क्वेश्चन म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं 2024, 23 आणि 24 वरून की कॉमन टॉपिक्स कोणते आहेत आणि ते कोणते अभ्यासले पाहिजेत. ठीक आहे. पुढे जाऊया. हे झालं मॅथ्सच्या बाबतीत. तसंच भूगोलाच्या बाबतीत
आपण लास्ट टेस्ट सिरीजला पण भूगोलाच्या बाबतीत हे काढून ठेवलं होतं की 24 आणि 23 साठी कोणते क्वेश्चन्स अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. भारताचा प्राकृतिक भूगोल, भूगोलाच्या बाबतीत खास करून मेजर टॉपिक्स महाराष्ट्राच्या रिलेटेड असतात आणि 2-3 टॉपिक्स भारताच्या भूगोलावरती किंवा प्राकृतिक भूगोलावरती जातात. ठीक आहे. त्यानंतर स्थानिक वारे, महाराष्ट्रामधील घाट आणि रस्ते हे करूनच ठेवले पाहिजे, जोडाजवाबमध्ये विचारतात ते. आणि त्यानंतर डोंगर रांगा, शंभू महादेवाचे डोंगर रांग विचारलं होतं त्यांनी, त्यामुळे महाराष्ट्रातील डोंगर रांगा सगळेच करून ठेवलेले पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर पर्जन्यमान, किती टक्के नैऋत्य वाऱ्यांपासून किती टक्के पर्जन्यमान होतो, राज्यसभेला विचारलेला क्वेश्चन. ठीक आहे. नागरी वस्तींची व्याख्या, नागरी वस्ती कशाला म्हणतात, त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत अशी व्याख्या. त्यानंतर प्राथमिक माहिती, प्रशासकीय विभाग जे आहेत ठीक आहे यांची प्राथमिक माहिती विचारू शकतात. प्रशासकीय विभागाचे मुख्यालय कुठे आहे किंवा ह्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत किंवा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो किंवा लोकसंख्यानुसार पण प्रशासकीय विभाग विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर मृदा प्रकार, ठीक आहे, काळी कापसाची मृदा त्याच्यामधलं कंटेंट वगैरे, जांभी मृदा त्याच्यामधलं कंटेंट तो कुठे आढळतो हे पण अशा पद्धतीचे क्वेश्चन देखील विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर खडक प्रणाली, ठीक आहे, खडक प्रणाली ह्यामध्ये पण स्तरित खडक, त्यानंतर रासायनिक खडक, असे खडक प्रणालीचे तीन प्रकार ते विचारू शकतात. त्यानंतर नदीखोऱ्यांमध्ये पण जर का हार्ड करायचं झाला क्वेश्चन त्यांना तर गोदावरीची उपनद्या डावीकडील उजवीकडे, तसेच कृष्णेची उपनद्या डावीकडील उजवीकडे, भीमेची उपनद्या, तापीची उपनद्या, महत्त्वाच्या नद्या आपण त्याच्यामध्ये करून ठेवलं पाहिजे. किंवा किती क्षेत्रफळ गोदावरीचं असं किती खोर आहे जे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ व्यापतं. ठीक आहे. त्यानंतर 2023 वने आणि त्याचे प्रकार, त्यानंतर स्वच्छ शहर पुरस्कार, हा टॉपिक आता समजा हा करंट रिलेटेड आहे परंतु तो आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून भूगोलामध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर धवल क्रांतीची सुरुवात, आता असा हरित क्रांतीची सुरुवात, धवल क्रांतीची सुरुवात असा देखील क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर खडक प्रणाली म्हणजे हा इम्पॉर्टंट टॉपिक, खडक प्रणालीवरती क्वेश्चन रिपीट झालेला आहे. ठीक आहे. औष्णिक वीज केंद्र विचारताना ते पुन्हा पवन ऊर्जा वीज केंद्र विचारतील तुम्हाला, किंवा दगडी कोळसाच्या खाणी कुठे आहेत असं देखील विचारतील. ठीक आहे. त्यानंतर जलविद्युत केंद्र पण विचारतील, त्यामुळं त्या बाबतीत ते सगळंच करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर रायलसीमाचा पठार, मग त्यांनी विचारलं होतं रायलसीमा पठार कोणत्या दिशेला आहे, कर्नाटकाच्या वगैरे. ठीक आहे. त्यानंतर रोरो वाहतूक रेल्वे, कोकण रेल्वे, रोरो वाहतूक रेल्वे अशावरती पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर उत्तरेकडील पर्यटन स्थळे, आता हिमालय भागातील पर्यटन स्थळे विचारतील किंवा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील काही ठिकाणे विचारतील, जोडायला म्हणून विचारतील. ठीक आहे. लोकसंख्या हा तर टॉपिक एकदम इम्पॉर्टंट आहे. लोकसंख्या इकॉनॉमिक्स आणि भूगोलाच्या दृष्टिकोनातून दोघांच्या दृष्टिकोनातून पहिले 5 आणि शेवटचे 5 लोकसंख्येच्या बाबतीत सर्व काही करून ठेवलं पाहिजे, अजिबात स्किप करायचं नाही हा टॉपिक. त्यानंतर शिखर, ठिकाण आणि उंची, एखादा शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे, राज्यसभेला प्रिलिमला विचारलेलाच आहे तो क्वेश्चन जस्ट रिसेंटली, किंवा त्याची उंची किती आहे, त्याचा चढता क्रम, उतरता क्रम, अशी पहिली 10 करून ठेवलेली पाहिजेत महाराष्ट्राच्या बाबतीत. तर भूगोलाच्या महाराष्ट्रामध्ये 10 क्वेश्चन येतात आणि 10 पैकी 10 पाडणं खूप सोपं आहे, का तर खूप फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतात आणि जर आपल्याला माहिती असेल तर लगेच उत्तर येऊन जातं. ठीक आहे. पुढे बघा, करंट अफेअर्सला क्वेश्चन्स येतात 15 क्वेश्चन्स. ठीक आहे. 2024 आणि 2023ला आतापर्यंत कोणते कोणते प्रश्न आले बघूयात. महनीय व्यक्ती, क्षेत्र, त्यांचं मरणोत्तर किंवा क्रीडा, आता काही महत्त्वाचे व्यक्ती असतात त्यांचं क्षेत्र कोणत्या बाबतीत आहे किंवा त्यांना जर मरणोत्तर कुठला पुरस्कार दिला असेल किंवा क्रीडा रिलेटेड कुठला पुरस्कार दिला असेल तर किंवा ते कोणत्या क्रीडेशी संबंधित आहेत, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो. नंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी, आता आंतरराष्ट्रीय घडामोडी काय चालू असेल, समजा आता कोलालंपूरमध्ये आपली समिट झाली तर ते विचारू शकतात, किंवा गाझा शांतता परिषद झाली तर ते विचारू शकतात. लक्षद्वीपच्या बाबतीत काही झालं होतं त्यामुळे त्यांनी भूगोलाच्या अँगलनं पण एखादा क्वेश्चन विचारून टाकला. ठीक आहे. पुढे करंट अभियान किंवा काही योजना असतील महत्त्वाचे, लाडकी बहीण योजना असेल किंवा खूपच चर्चेतील काही योजना असतील तर ते विचारतात. ठीक आहे. किंवा लक्ष दीदी योजना असं पण विचारतील ते, लखपती दीदी योजना. ठीक आहे. नंतर स्पेस, अंतराळ उपग्रह आणि मोहीम, रिसेंटली काही आपण अंतराळातील काही महत्त्वाची मोहीम असेल, चांद्रयान 2 किंवा चांद्रयान 3, असं काही नाही की ते रिसेंटली चालू पाहिजे, खूप महत्त्वाचं असेल, आदित्य L1 वगैरे अशा पद्धतीचे क्वेश्चन ते विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर निर्देशांक, अहवाल, निर्देशांक आणि अहवाल आपण बघितलं, राज्यसभेला पण विचारलं होतं आणि याच्या आधीच्या पण क्वेश्चनला पेपरला विचारलं होतं. ठीक आहे. ते ग्लोबल हंदरी इंडेक्स विचारतील किंवा HDIचा रँक विचारतील. ठीक आहे. किंवा ती प्रस्तुत करणारी संस्था पण विचारू शकतात.
ठीक आहे. त्यामुळे याच्याकडे पण निग्लेक्ट नाही करायचं बरं का. फक्त आपण रँक करतो आणि पुढे निघून जातो, पण ते अहवाल कोण प्रस्तुत करतं हे पण आपण बघून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. आणि रिसेंटली पुस्तकं असतील काही महत्त्वाची ते केलं पाहिजे. सायन्स टेकमध्ये काही संकल्पना असतील नवीन AI वगैरे टाईप तर ते करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना, आता AU ही का चर्चेत असेल बरं का, तर त्यांनी G20मध्ये त्यांना सदस्यत्व मिळालेलं आहे. मग अशा जे चर्चेतील गोष्टी आहेत ते करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर मालदीव, आंतरराष्ट्रीय घडामोडीला काही चाललं असेल, आपण बघितलं होतं मालदीवचं आणि मालदीव पर्यटन स्थळांचा काहीतरी वाद चालू होता मध्ये, तर त्यामुळे त्याच्यावरती क्वेश्चन आला होता. त्यानंतर पारितोषिकं तर सगळीच केली पाहिजेत. सर्व पारितोषिकं महत्त्वाची असतात. ठीक आहे. बुकर, आंतरराष्ट्रीय बुकर ही तर करून ठेवली पाहिजे. खास करून जर का भारताच्या कुठल्या लेखकाला मिळालं असेल तर त्यामध्ये तर आपण डिटेलमध्ये गेलं पाहिजे की कोणत्या कॅटेगरीला मिळालेलं आहे, ती कादंबरी आहे का कथासंग्रह आहे की काय आहे. ठीक आहे. या बाबतीत आपण ते सगळं करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर सायन्स टेक, ठीक आहे. नंतर शहरांची नावे, क्रिकेट, क्रीडांगण आणि क्रीडा, अशा हे जे आहेत ते 24ला विचारलेले करंट अफेअर्सचे टॉपिक्स आहेत. मग आपण त्याला सिलेबस म्हणून अभ्यासतो आहे का, तर आपल्याला PYQच्या बेसिसवरती एक अंदाज लावता आला पाहिजे की 2025ला काय विचारतील ते. ठीक आहे. मरणोत्तर व्यक्ती, घराणे आणि ते त्यांचं निधन कशानं झालं किंवा त्यांना जर काहीतरी मोठा डिसीज झाला असेल तर ते पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. मध्ये बप्पी लहरी यांना डिसीज झाला होता तर त्या डिसीजचं नाव विचारलं होतं आणि त्यांचा त्यामुळे मृत्यू पण झाला होता. ठीक आहे. त्यानंतर नवीन योजना असतील किंवा पूर्वोत्तर राज्य असतील किंवा दक्षिणोत्तर राज्य असतील. आता खास करून पूर्वोत्तर राज्यांकडे काही विशेष योजना असतात तर त्या योजनांची नावं आपण लक्षात ठेवली पाहिजे का, तर ती चर्चेत असतात. दक्षिणोत्तर राज्यांनी देखील काही शिक्षणाच्या बाबतीत असू दे किंवा काही महत्त्वाच्या क्षेत्रांच्या बाबतीत काही जर का चांगली योजना राबवलेली असेल तर ती पण आपण लक्षात ठेवली पाहिजे. ठीक आहे. नंतर हवाई कसरती, आता आपल्याला माहिती लष्कर सराव, त्यानंतर नौदल सराव, त्यानंतर हवाई सराव, हे तर विचारतातच की हे कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडलं. पण त्यांचं जर काही बोध वाक्य वगैरे असेल, जर का अवघड करायचं आहे प्रश्नांना, तर तिथं जर का दिलं असेल तर ते पण आपण करून ठेवलेलं पाहिजे. ठीक आहे. कोणत्या देशांमध्ये वगैरे पार पडलं हे देखील आपण करून ठेवलं पाहिजे. त्याच पद्धतीनं आता 2023ला बघा कोणते क्वेश्चन आले होते. 2023ला आले होते 2023ला नौदल सराव, त्यानंतर क्रीडामध्ये पण त्यांनी ग्रँड स्लॅम विचारलं होतं. त्यानंतर सायन्स टेक योजना किंवा एखादा प्लॅटफॉर्म आहे समजा तर ते पण विचार, जेम प्लॅटफॉर्म अशा पद्धतीचे असतील तर ते विचारतील. किंवा सायन्स टेक पुन्हा एकदा क्रीडा, आता राजीव गांधी पुरस्कार, त्यानंतर त्याचं काय झालं, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार झाला. ठीक आहे. असे जर काही चर्चेत असतील तर ते देखील विचारतील. त्यानंतर कृषी रिलेटेड ॲप आहे, नवीन ॲप जर लॉन्च झाले असतील, ठीक आहे, महत्त्वाचे असतील ॲग्रिस्टॅक ॲप वगैरे त्यासारखे तर ते देखील ते विचारतील. त्यानंतर शौर्यचक्र आणि अशोक चक्र टोटल किती मिळाले हे पण लक्षात ठेवायचं आणि जर का त्यांची संख्या कमी असेल तर ते जोडायला देखील विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार देखील महत्त्वाचा. आत्ताच आपण बघितलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील असू दे किंवा राष्ट्रीय स्तरावरील असू दे किंवा राज्यस्तरीय असे काही पुरस्कार असू दे ते आपण करून ठेवले पाहिजेत. ठीक आहे. महत्त्वाचे दिनविशेष, हे देखील महत्त्वाचं आहे की आंतरराष्ट्रीय योग दिवस, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय जल दिवस, आंतरराष्ट्रीय वन दिवस, असे काही प्रॉमिनंट पण आपण दिनविशेष काही लक्षात ठेवले पाहिजेत आणि त्यांची थीम लाईन पण आपण लक्षात ठेवली पाहिजे. ठीक आहे. थीम पुरस्कार लक्षात ठेवले पाहिजे. त्यानंतर असरचा रिपोर्ट, ठीक आहे, असे काही महत्त्वाचे अहवाल लक्षात ठेवले पाहिजे. नंतर आंतरराष्ट्रीय घडामोडी जर का सायन्स टेकमध्ये काही घडत आहे आंतरराष्ट्रीय लेवलला तर ते, आणि कोविडची बेसिक माहिती बरं का, ओल्ड करंट अफेअर्स रिलेटेड कोविड संदर्भात ते विचारतील की mRNA आहे का RNA आहे, असे काही व्हायरसचा प्रकार विचारतील ते. ठीक आहे. आणि त्यासाठी कोणती लसीचा पण प्रकार विचारतील ते. ठीक आहे. त्यानंतर महनीय व्यक्ती आणि क्षेत्र आपण आत्ताच बघितलं, जर का काही महत्त्वाची व्यक्ती असेल आणि जर तिला कुठला पुरस्कार मिळाला असेल किंवा ती मरणोत्तर असेल तर तिचं क्षेत्र रिलेटेड असे क्वेश्चन विचारतात. आणि परिषदा, इम्पॉर्टंट परिषदा आंतरराष्ट्रीयवरती चाललेलं आहे, G20 असेल किंवा आशियान समिट असेल किंवा इतर काहीही असेल. ठीक आहे. तर त्यावरती ते क्वेश्चन विचारतात. त्यानंतर क्रिकेट रिलेटेड पण क्वेश्चन, क्रीडा अभ्यासताना क्रिकेट तर आपण डिटेलमध्येच अभ्यासायचं आहे. ठीक आहे. आणि मग बाकीचे क्वेश्चन आपण बाकीचे क्रीडा प्रकार पण अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. हे झाले करंट रिलेटेड. करंटमध्ये 15 क्वेश्चन्स येतात. ठीक आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्स बघा, इकॉनॉमिक्समध्ये काय येतील बरं, इकॉनॉमिक्समध्ये पण 15 क्वेश्चन्स असतात. ठीक आहे.
तर इकॉनॉमिक्समध्ये अर्थसंकल्प, अर्थसंकल्पाशी रिलेटेड कोणतं कलम आहे, कलम विचारतील. त्यानंतर GDP आणि GNP संकल्पना, हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, हा प्रत्येक वेळेस येतो म्हणजे येतो. ठीक आहे. त्यानंतर HDI, HPI, MPI निर्देशांक हे पण करून ठेवायचे. ठीक आहे. त्यांचे 3 आयाम काय आहेत किंवा 4 आयाम काय आहेत आणि सध्या HDIचं करंट आपल्याला माहिती पाहिजे. HDI मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर NNP आणि GNP, पुन्हा एकदा संकल्पना, अशा ज्या संकल्पना आहेत ना त्या पाठ पाहिजे. ठीक आहे. त्यांच्यावरती फॅक्च्युअल नाही आहेत पण कन्सेप्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो आणि तो पण सोप्या कॅटेगरीमधला असतो. ठीक आहे. आणि बजेट, आता 2023-24चं बजेट आपल्याला आता अभ्यासायचं, 24-25चं बजेट आपण करून ठेवला पाहिजे. ठीक आहे. बजेटमधल्या पण काही योजना विचारतील किंवा त्यांची काही आकडेवारी विचारतील. ठीक आहे. त्यानंतर जन्मदर, माता मृत्यूदर, लोकसंख्या या टॉपिकमध्ये येतो. मी मगाशीच म्हटलं लोकसंख्या हा टॉपिक जो आहे तो भूगोल आणि इकॉनॉमिक्स या दोन्ही दृष्टिकोनातून तितकाच महत्त्वाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर IMF अर्थव्यवस्था, हा वर्ल्ड बँक आणि IMF यावरती पण क्वेश्चन विचारतात. त्यानंतर विजय केळकर समिती, हा समित्या ज्या आहेत महत्त्वाच्या, ज्या आर्थिक सुधारणाच्या काळामध्ये खूप चर्चेत होत्या, त्यावरती क्वेश्चन विचारतात. त्यानंतर विदेशी चलन, परकीय चलन, मग त्यावरती RBIचं काय आहे रोल त्यामध्ये, हे देखील क्वेश्चन विचारतात. त्यानंतर नाफेड, त्याचं मुख्य उद्दिष्ट. त्यानंतर बजेट दस्तावेज डेफिनेशन, बजेटची डेफिनेशन काय आहे असं विचारतील किंवा CPI IW. ठीक आहे. त्यानंतर RBI गुणात्मक आणि संख्यात्मक पतनियंत्रण साधन. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय आहे, CRR SLR काय आहेत, गुणात्मक आहेत की संख्यात्मक आहेत, असे जे कॅटेगरी आपण केलेली आहे ती करून ठेवली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हस्तोद्योग मंडळ स्थापना आणि त्यांच्या रिलेटेड योजना जे केंद्र आणि राज्यांच्या संदर्भात आहेत. ठीक आहे. आणि काही असे बँक पण असतात, SIDBI असेल वगैरे, त्यांची स्थापना काय आहे, त्यांचं मुख्यालय कुठे आहे, अशा काही गोष्टी आपण करून ठेवल्या पाहिजे. ठीक आहे. आणि हरित क्रांती, हरित क्रांती, धवल क्रांती असे जे आहेत त्यांचे कोण आहेत, जनक कोण आहेत, किंवा त्याच्या पुढे पण आता पुढे जाऊन विचारतील गोल क्रांती, पिवळी क्रांती, मग ते जोडा लावामध्ये पण विचारतील. ठीक आहे. तर ते पण आपण जिओग्राफीमध्ये पण केलं पाहिजे आणि इकॉनॉमिक्समध्ये पण केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता अर्थसंकल्प, हा आता अर्थसंकल्प समजा बजेट 24-25चा घेतला तर त्यामध्ये कोणते असे फील्ड आहेत की ज्यावरती सरकारनं भर दिलेला आहे की प्राधान्यक्रम ठरवलेला आहे का काही, तर असे क्वेश्चन पण विचारू शकतात. त्यानंतर वित्त आयोग, हा वित्त आयोग, त्यामध्ये केंद्र राज्य योगदान कसं द्यायचं ठरलेलं आहे, पर्सेंटेज काय आहेत. ठीक आहे. मग 15व्या वित्त आयोगाच्या अहवालामध्ये काय सांगितलेलं होतं की 16व्या वित्त आयोग आता आलेला आहे तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत, त्याचे सदस्य कोण आहेत, हे केलंच पाहिजे. यावरती क्वेश्चन जर चकात चुकला आपला तर म्हणजे आपण PYQ अभ्यासलेला नाही आहे असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. GST, UTGST, IGST, मग हे कोण कलेक्ट करतं, कोणामध्ये वितरित केलं जातं, ह्या संकल्पना आपल्या क्लिअर पाहिजेत. ठीक आहे. 2011-12 दारिद्र्य रेषा निकष म्हणजेच आपल्याला माहिती एक तर तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती या दोघांचे देखील आपल्याला निकष जे आहेत 11-12चे असू दे किंवा 2009-10चे असू दे हे आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे का, तर हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. ठीक आहे. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम, आता हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. राजकोषीय नीतीची साधने काय आहेत, नंतर MPI काय आहे आणि HDI काय आहे, त्याचे आयाम काय आहेत, त्याचे निर्देशांक काय आहेत. ठीक आहे. जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, आता या दोन योजनांचं एकत्रीकरण करून काय केलं, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना केलं. मग अशा कोणत्या योजना आहेत किंवा अशा कोणत्या योजनांचे विलीनीकरण करून एक महत्त्वाची योजना तयार झालेली आहे. खास करून मनरेगा बाबतीत पण आपल्याला विचारू शकतात. मनरेगा ही खूप महत्त्वाची योजना आहे आणि त्या कोणत्या कोणत्या योजनांच्या विलीनीकरणातून ती कशी कशी घडत गेली किंवा त्यांचा डेट काय आहे, त्या अंमलबजावणी केंद्र आणि राज्याचं योगदान काय आहे हे देखील आपण अभ्यासून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर FRBM ॲक्ट 2003चा, मग त्याची पहिली अंमलबजावणी काय होती, दुसरी अंमलबजावणी काय होती, 2008-9ला कोणती समिती आली त्या बाबतीमध्ये हे देखील करून ठेवलं पाहिजे. त्यानंतर नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल असे काही मिशन असतात त्याबद्दल पण थोडीफार माहिती पाहिजे. ठीक आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना, हां हे पण खूप महत्त्वाची योजना आहे. मग त्यांचं विलीनीकरण झालं का किंवा ती कोणत्या योजनेमधून पुढे आली किंवा त्या योजनेमध्ये केंद्र राज्याचं योगदान काय आहे किंवा ती कधी आली. ठीक आहे. मग M1, M2, M3 जे पैशाचे आपण प्रकार केलेले आहेत त्यामध्ये काय येतं, M1 मध्ये काय येतं, चलनी नोटा येतात, त्यानंतर M2 मध्ये काय येतं, त्यानंतर M3 मध्ये काय येतं आणि त्याची लिक्विडिटी कशी कमी होत जाते हे पण आपण अभ्यासून ठेवलं पाहिजे. ठीक आहे. उज्ज्वल डिस्कॉम योजना, ठीक आहे, एनर्जी रिलेटेड ही योजना आहेत हे पण आपण करून ठेवले. मग ती कोणाची आहे, केंद्राची आहे की राज्याची आहे. ठीक आहे. त्यानंतर कर सुधारणा समिती, आता कर सुधारणा समितीमध्ये तर खूप समित्या आहेत तर प्रत्येक समित्या काय आपल्याला
सांगतात किंवा त्यांचा अहवाल काय सांगतो किंवा त्या काय शिफारसी करतात हे आपल्याला थोडं फार तरी माहिती पाहिजे आणि त्या कोणत्या वर्षी आल्या हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. आणि रोजगार, बेरोजगारीचे प्रकार किंवा रोजगार कसं मोजतात वगैरे, बेरोजगारी कसं मोजतात ह्याचे आपल्याला टाईप्स माहिती आहेत, तर ते पण आपण करून ठेवले पाहिजे. ठीक आहे. तर हे झाले सर्व विषयांचे इम्पॉर्टंट टॉपिक्स. आता महत्त्वाचं काय आपल्याला ह्याच्यामध्ये या महिनाभरामध्ये काय करायचं, तर आपण एवढं केलं तर इनफ आहे का, तर मी म्हणेन की एवढं केलं तर इनफ आहे असं नाही, परंतु आपल्याला एक कॉन्फिडन्स नक्कीच येईल. शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होणार नाही, शेवटच्या महिन्यामध्ये आपण भटकणार नाही की हे वाचायचं आहे की ते वाचायचं आहे. पूर्ण पुस्तक घेऊन बसणं आता शक्य नाही आहे सध्याच्या घडीला. आणि दुसरी गोष्ट, मुलींसाठी जर का सांगायचं झालं तर मुलींनी देखील तेच टार्गेट म्हणजे 65च्या पुढं मार्क मिळवण्याचं टार्गेट आपण ठेवलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा आपण करत असताना आपल्याला काय होतं की आपण अभ्यास बरोबरच करत असतो, परंतु इतर देखील आपल्याला प्रॉब्लेम्स असतात किंवा आत्तापर्यंत समजा 2-3 वर्ष मुलांनी अभ्यास केलेला आहे, परंतु तुमची प्रिलिम निघत नाही आहे किंवा तुमची मेन्स निघत नाही आहे, कुठेतरी स्टक होत आहे किंवा काहीतरी असे पर्सनल प्रॉब्लेम्स पण असू शकतात की अभ्यासाच्या त्या व्यतिरिक्त आहेत, तर त्यांना कसं डील करायचं यासाठी आपण एक छोटा सेशन घेऊयात. सुभाष अकॅडमीच्या आपण ऑफिसला तुम्ही येऊ शकता, पर्सनली भेट देऊ शकता. आज आहे 19 नोव्हेंबर, तर उद्या तुम्ही 20 नोव्हेंबरला येऊ शकता माझ्याशी किंवा इतर अजून माझे सर आहेत त्यांच्याशी आपण पर्सनल गायडन्स एक सेशन ठेवू शकतो. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क साधा सुभाष अकॅडमीला. 20 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता तुम्ही येऊन इथे तुमचे पर्सनल पण प्रॉब्लेम्स असतील किंवा काही अभ्यासाच्या रिलेटेड पण प्रॉब्लेम्स असतील किंवा पेपर कसे सॉल्व करायचे, PYQ कसं डील करायचं, अजून काही डिटेलमध्ये जर का तुम्हाला गायडन्स हवा असेल तर तुम्ही ते येऊ शकता. हे गायडन्स नक्कीच मोफत असेल. आणि मी आत्तापर्यंत कसं फिल्म क्रॅक केलेली आहे किंवा माझा अप्रोच काय होता हे मी पर्सनली तुम्हाला सांगेन, किंवा कोणत्या विषयासाठी अजून काही नोट्स पर्सनल नोट्स तुम्हाला शेअर करता येतील का, किंवा माझे पर्सनल नोट्स पण मी तुम्हाला दाखवते. जर का तुम्हाला जर का खरंच काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तुम्ही सुभाष अकॅडमीला भेट द्या, हेच मला इथे सांगायचं आहे. आणि कंटिन्युअस प्रॅक्टिस करत राहा. आता शेवटच्या महिन्यामध्ये 1 तास सकाळी तुम्ही जेव्हा लायब्ररीमध्ये जाता तेव्हा PYQ तर सोडवायचेच, परंतु 1 तास जर का वेळ लावून आपण जर का वेळेचं पण नियोजन केलं, सायन्स कधी सोडवायचं किंवा मॅथ्स कधी सोडवायचं हे जर तुम्ही आत्तापासूनच प्रॅक्टिस केली तर मेन परीक्षेमध्ये तुमची धांदल उडणार नाही. ठीक आहे. तर यासाठी तुम्ही कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत राहा. आणि जर का तुम्हाला पर्सनल गायडन्स असेल तर नक्कीच सुभाष अकॅडमीच्या ऑफिसला तुम्ही संपर्क साधा. धन्यवाद.